समाधी हरीची समसुखे विण, न साधेल जाण द्वैत बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. रिद्धी सिद्धी निधी अवघीची उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. रामकृष्ण हरी. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धीचं वैभव काय आहे हे आपण मागच्या भागामध्ये बघितलंय. खरं तर या बुद्धीच्या वैभवाच्या बाबतीत माऊली खूप सुरेख पद्धतीने सांगतात. सत्वगुण प्रमाण बुद्धी असेल ती बुद्धी चांगली, आणि तेच खरं बुद्धीचं वैभव. तैसे ईश्वरा वाचून काही, तैसे ईश्वरा वाचून काही, जिये आणि लानी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुन जगी. अर्जुना, कोणती बुद्धी आहे? बुद्धी ती आहे जी ईश्वरा वाचून दुसरा कुठलाच विचार करत नाही. ईश्वर 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 हा एकच ध्यास मनात बसलेला असतो. आणि अशी बुद्धी मला वाटतं सात्विक बुद्धी असते. अशा सात्विक बुद्धीलाच आपण प्रमाण मानलं पाहिजे. अशीच बुद्धी आपल्याकडे असली पाहिजे. सात्विक बुद्धी नेमकी काय असते तर समजून घ्या. कारण बुद्धीचे प्रकार 3 आहेत. एक सात्विक बुद्धी, राजस बुद्धी आणि तामस बुद्धी. सात्विक बुद्धी असेल तरच पुढच्या प्रक्रियेकडे जाता येतं, नाहीतर मग काही उपयोग नाही आहे, काही उपयोग नाही. मग ही सात्विक बुद्धी काय आहे तर चांगलं वाईट, कार्य अकार्य, बंध मोक्ष याचा सर्वार्थाने चांगला विचार करते ती सात्विक बुद्धी. धर्म काय आहे, अधर्म काय आहे, चांगलं काय आहे, वाईट काय आहे, आणि धर्म काय आहे हा धर्माच्या निकषावरच धर्म मानणारा माणूस सात्विक बुद्धीचा असतो. राजस बुद्धीचा कसा असतो? राजस बुद्धी जरा वेगळी असते. राजस बुद्धी धर्म अधर्म, कार्य अकार्य याचा विपरीतपणे विचार करते. अर्थात ती राजस बुद्धी आहे. हातात शक्ती आहे, हातात अधिकार आहे, दंडाधिकार आहे. मग मला दंड करण्याचा अधिकार असताना मी सांगेल तो धर्म, मी सांगेल ती नीती, मग प्रसंगी अनितीला ही नीती समजणं, माझ्याप्रमाणेच विचार करणं, माझ्या मनाप्रमाणे विचार करणं, ही राजस बुद्धी. तर तामस बुद्धी अधर्माला ही धर्म समजायचं, अज्ञानाला ज्ञान समजायचं. मैं कहता हूं वही श्रेष्ठ, मी सांगतोय ना तेच योग्य आहे. रावण बघा तामस बुद्धीचा होता. बुद्धी होती पण तामस बुद्धी होती. श्रीराम मत कहो म्हणायचा तो, कारण देव ओळखताच नव्हता आला ना. बुद्धी होती, ज्ञान होतं, पण ती माहिती होती बहुतेक. देवाला, धर्माला आणि नीतीला ज्याला ओळखता येत नाही, फरक करता येत नाही, आणि जो अधर्माला धर्म समजतो, जो अनितीलाच नीती समजतो, जो अन्यायालाच न्याय समजतो, तो तामस बुद्धीचा असतो. आता सात्विक बुद्धी, तामस बुद्धी, राजस बुद्धी कळाल्यानंतर आपल्यामध्ये नेमकी कोणती बुद्धी आहे याचं परीक्षण आपण करायचं आहे. दुसऱ्या कोणीही करण्याची आवश्यकता नाही आहे. त्याचं परीक्षण आपण करायचं आहे. आता पुढच्या दोन्हीही बुद्धी म्हणजे राजस बुद्धी आणि तामस बुद्धी आपल्याला ईश्वराकडे घेऊन जात नाहीत, उलट त्या ईश्वरापासून लांब नेतात. मग सात्विक बुद्धीच आपल्याला ईश्वराच्या जवळ घेऊन जाते. म्हणून ज्ञानेश्वरीत माऊलींनी लिहून ठेवलंय, जे भगवंतानी अर्जुनाला सांगितलं होतं, आपण मगाशी ऐकलं, तैसे ईश्वरा वाचून काही, जिथे आणि लानी नाही, ती एकची बुद्धी पाही अर्जुनाची. एकच बुद्धी, ईश्वरा वाचून या जगात काहीही नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता आपल्या लक्षात हेच नेमकं येत नाही. आपण सिद्धीच्या मागे लागतो. एक कथा सांगतो. एक साधू, ईश्वराच्या भजनात रममान असलेले साधू, आणि दुसरे ईश्वराच्या भक्तीत रममान असलेले साधू, एका मंदिरामध्ये आपलं यज्ञ सांभाळत, कर्मकांड करत, जप तप करत बसलेले असतात. दुसरे
ईश्वराचं सदैव नामस्मरण करत आपल्याकडे असलेलं ज्ञान जगाला सांगत निघालेले असतात. एका जंगलामधल्या मंदिरात बसलेल्या साधूच्याकडं हा भ्रमंती करणारे दुसरे साधू जाऊन थांबतात. मग त्यांच्या बऱ्याचशा धर्मावरच्या अधर्मावरच्या गप्पा होतात. आणि या गप्पाच्या नंतर जे मंदिरात असलेले साधू असतात ते म्हणतात की आता गप्पा खूप झाल्यात, चर्चाही खूप झाली आहे, जेवायची वेळ आली आहे, आपण जेवलं पाहिजे. मग जेवलं पाहिजे म्हटल्यावर ते म्हणतात ठीक आहे, करू तयारी आपण. दुसरे आलेले साधू असतात ते म्हणले तयारी कसली आली आहे, तयारी वेरी काही करायची गरज नाही म्हणले जेवायची. मग ते आपला असा हात फिरवतात, हातात एक थाळी येते आणि ती थाळी त्या यज्ञकुंडात टाकतात आणि हात जोडून म्हणतात की दोघांनाही भरपेट अशा प्रकारचं जेवण दे. काय आश्चर्य, त्या थाळीत सगळं सुग्रास पंचपक्वान्नाचं ताट येतं. दोघं मिळून जेवण करतात आणि जेवण झाल्यानंतर हे साधू ती थाळी तशीच उचलतात आणि परत यज्ञकुंडात टाकून देतात. ती थाळी लुप्त होते. आता दोघांचं जेवण पूर्ण झाल्यावर थाळी लुप्त झालेली असते तेव्हा जे फिरणारे साधू असतात ना ते म्हणतात की अरे वा, छान आहे हे, तर म्हणजे तुमची देवानी चांगली व्यवस्था करून दिली, अक्षयपात्र दिले तुमच्याकडे. ते म्हणाले हो, ही सिद्धी मला अवगत आहे आणि या सिद्धीने मी कितीही लोकांना जेवण देऊ शकतो. वा, छान, फार छान सिद्धी अवगत आहे आपल्याला. ते म्हणतात की अजून एक, ही सिद्धी मी तुम्हाला देऊ इच्छितो, तुम्हाला देण्याची माझी इच्छा आहे. ते म्हणतात आपली कृपा, पण एक अट आहे. अट काय आहे? अट ही आहे की ज्या दिवशी मी तुम्हाला ही सिद्धी देईल त्या दिवशीपासून वेद ज्ञानाचा तुम्ही जे पालन करत आहात, वेदांचं पालन करत आहात, ते बंद करावं लागेल आणि ही सिद्धी जिथून आली आहे त्याला प्रमाण मानावं लागेल, त्याला ईश्वर मानावं लागेल. पहिले साधू म्हणतात की आपली सिद्धी आपल्या जवळ. अशा कोणत्या सिद्धी मिळून मला जर काही प्राप्त करायचं असेल तर ते मला नको आहे, अजिबात नको आहे. मी वेदात मांडलेला देव आणि त्याच्या भक्तीत रममान आहे, हे खूप सुखी आहे. ते म्हणाले अहो तिथे काय मिळणार आहे तुम्हाला, भूक लागली तर माझ्याकडे अन्न आहे, मी संपत्ती देऊ शकतो सिद्धीने. ते म्हणाले ईश्वर प्राप्त झाल्यावर अजून कोणती संपत्ती पाहिजे? देवाची प्राप्ती झाल्यावर जेवायची तरी इच्छा होईल का? त्यामुळे या असल्या सिद्धी मला नकोत. आपल्या सिद्धी आपल्या जवळ ठेवा. मला वेदाचं ज्ञानच प्रिय आहे. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. आहे ना, काही नको. त्याच्या चिंतनात रममान झालं की आपोआप सगळ्या गोष्टी मिळायला लागतात, एवढं लक्षात ठेवा. आणि त्या चिंतनातूनच मला सगळं काही मिळणार आहे. त्यामुळं कोणत्याही सिद्धीपेक्षा महत्वाचं काय असेल तर ईश्वराच्या सर्वार्थाने विचार करणं, त्याला आपल्यामध्ये आहे असं गृहीत धरणं. आणि आपल्यात ईश्वर असेल तर विकृती आपल्यामध्ये असण्याचं काहीच कारण नाही. आजच्या भागाला समाप्त करण्यापूर्वी एक विनंती हात जोडून करायची आहे. ते म्हणजे या चॅनलवरती आता मी उद्या घोषणा करतोय काय काय सुरू करतोय याची. त्यामुळं सबस्क्रायबरचा वेग वाढवा. आपल्या घरातील तरुण मुलामुलींना हे चॅनल सबस्क्राईब करायला लावा. कारण सनातन धर्माची खरी ओळख करून देण्यासाठी आणि तीही नव्या पिढीला कळेल अशा पद्धतीने करून देण्यासाठीची प्रक्रिया आपण आता सुरू करतो आहोत. त्यामुळे याचे सबस्क्रायबर वाढले पाहिजेत, व्ह्युअर्स वाढले पाहिजेत. आपणही आपल्या घरातल्या तरुण पिढीला हे दाखवा. त्यांना आवडेल अशा पद्धतीनेही आपली मांडणी असणारच आहे. नमस्कार. रामकृष्ण हरी.